नमस्कार, अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर ह्या डब्यात मी दाखवलेलं आहे ते उसळीचं आमटी राहिलं होतं संध्याकाळी, तर त्याची मी थालीपीठची रेसिपी दाखवत आहे। तर इथं ज्वारी आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी परत मीठ टाकायचं आणि ओवा टाकायचं थोडीशी आणि तीळ टाकायचं भरपूर आणि आपला ह्याचा मसाला टाकायचं, घरकुल मटण मसाला टाकायचा त्यामध्ये बघू शकता। अजून एक कांदा टाकायचा त्याच्यामध्ये बारीक चिरून आणि आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद, हे बघा ओवा आहे, ओवा पण टाकलेला आहे। आता आपण जिरे पण थोडंसं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता। थोडीशी कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेतलेलं आहे, साईडला ठेवलेलं आहे। त्यानंतर हे राहिलेलं भाजी आहे सकाळचं आपलं उसळची आमटी, ते आपण थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं बघू शकता। असं आधी पाणी वगैरे टाकायचं नाही, जे राहिलेलं आमटी आहे ते व्यवस्थित टाकून मिक्स करून छान मळून घ्यायचं व्यवस्थित। बघा मी मळत आहे, ह्या पद्धतीने मळायचं। मी ओट्यावरच किचन कट्यावरच मी चपाती वगैरे मी करत असते, म्हणजे भाकरी वगैरे, त्यामुळे मी ओट्यामध्येच ते मळून घेतले आहे आणि बारीक चिरलेलं आता हे टाकलेलं आहे बघू शकता। कोथिंबीर पण टाकलं परत व्यवस्थित मळून। आता आपण मी थापून घ्यायला लागले बघा, हातावरच आपण थापायचं किंवा पोळपाटला आपण एखादं कापड ओलं करून पण आपण थालीपीठ करू शकतो। बघा अशा पद्धतीने हातावरच आपण जेवढं मोठं आकाराचं थालीपीठ आपल्याला हवे असते तेवढं मोठं आकाराचं आपण थालीपीठ थापून घ्यायचं आणि तवा ठेवायचा, तव्याला थोडंसं तेल लावायचं आधी आणि गॅस तर चालू करायचंच आहे। तवा गरम झाल्यावर आपण हे थालीपीठ टाकायचं बघा असं, आणि वर झाकायचं थोडीशी साईडला तेल टाकून, आणि वरचा भाग भाजून झाले की आपण परत पलटून दुसरा भाग आपण भाजून घ्यायचं व्यवस्थित पद्धतशीरपणे, परत 2 मिनटासाठी भाजायचं। बघा खूप छान खमंग अशी राहिलेल्या भाजीपासून मी थालीपीठ केलेलं आहे। बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। दही आणि थालीपीठ खाऊ शकता।